या व्यासपीठावरती तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मॅच स्टार्ट. चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, एका ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला आणि तोपर्यंत धावा घेण्याची संधी होती. 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांनुसार धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 2. सुरुवात खूप चांगली होते. जरी 2 धावा आल्यात मात्र सुरुवात खूप चांगली आहे. तर बघा 2 धावा आल्यात मात्र पाहू शकाल खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आणि हा चेंडू चान्स होती मात्र लॉंग मिडअपच्या क्षेत्ररक्षकाला झेल ड्रॉप केली आहे. हाफ चान्सेस होती, कन्वर्ट करायची ती फुल चान्सेस मध्ये. आता आपण पाहू शकाल सिंगल पुन्हा एकदा आली आहे. सिंगल नुसार धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा 3. तर मॅच पाहतोय भाल बी विपक्ष काकोली बी या 2 संघामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला भाल संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमंत्रित केलं काकोली टीमला. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नव्हता, जाग्यामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट चेंडू होतोय. भानुदास हा षटक, हा भानुदास P1 षटक. 4 षटकांचा सामना असेल फक्त. मात्र त्याचा विचार करताना मात्र जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल. पण एकदा मिडअपला चेंडू गेला, 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावेनुसार धावफलक सुद्धा पुढे जाईल. धावफलकावरती धावा 4 धावा. सुरुवात खूप शांत झाली आहे काकोली बी संघाकडनं. सुरुवात दमदार असणे गरजेची होती कारण 4 षटकांचा सामना आहे. अगोदरच्या मॅचेस बघितलं होता की 64 धावांची गरज असताना 5 षटकामध्ये सहजरित्या धावा चेस केल्या काकोली बी संघाने. आणि मग त्या अनुषंगाने मात्र या मैदानावरती दुसऱ्या मॅच मध्ये परफॉर्मन्स होईल का. दरम्यान बिंदास यांच्याकडे इशारा येतोय वाईटचा. धावफलकावरती अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 5 धावा. धावफलकावरती पुन्हा एकदा ऑनसाइडला मांडण्याचा प्रयत्न. थोडंसं शॉर्ट आपल्याचा चेंडू होता, डायरेक्ट हिट दिलाय. हा नो स्टॅकिंग एंडला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि तत्पूर्वी मात्र तो क्रीज वरती फलंदाज पोहोचला. 1 धाव घेण्याचा अवधी आणि या 1 धावेनुसार धावफलकावरती धावसंख्या वाढेल. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकाल आपण. पहिले षटक मार्गस्तरी असताना 6 धावा आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी भानुदास कडनं. भानुदासने जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न. हा चेंडू टाप्याचा असेल. शॉर्टमॅन मध्ये झेल जातोय. झेल संपादन केली. पहिला ब्रेक थ्रो भाल टीमला मिळवून दिलाय भानुदासने आणि पहिला झटका लागतोय काकोली बी टीमला. डीजे थँक्यू. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सर्व प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम होतोय. आता स्वागत करूया डीजे मास्टरचं. आमचे मान्यवर सुद्धा आपण पाहू शकाल. ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच शैनू जाधव सुद्धा आपण पाहतोय. बघा धर्मवीर संतपणाचे अध्यक्ष अनिल बांगर यांच्याकडनं स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तर धाबा कमी जमवल्यात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहू शकाल. दुसऱ्या षटकामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळवण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू होता. जास्तीत जास्त ऑफ साइडला चेंडू फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं. प्रदीप गोलंदाज पाहतोय. प्रदीपने कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला खेळ दाखवला होता शेलारपाड्याच्या मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आपल्यांचा चेंडू शॉर्ट अप पुल करायचं होतं. खराब क्रिकेट
बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू, प्रत्येकी डॉट चेंडू प्रेशर येईल फलंदाजावरती. एक उजव्या हाताचा फलंदाज पाहतोय, एक डावख्या हाताचा फलंदाज. मात्र त्याप्रमाणे मात्र चेंजिंग वारंवार होताना पाहतोय फील्ड सिलेक्शन मध्ये भाल टीम कडनं. हा चेंडू प्रॉपरली टायमिंग झालाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि तोपर्यंत सिंगल येते. सिंगल नुसार धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. काकोले बी संघाची फक्त आणि फक्त 7 धावा. काकोले संघाचा विचार केला तर प्रयत्न खूप चांगले होतात. प्रयत्नाला अपयश लाभतोय. जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न क्लायमॅक्सच्या आधारित, मात्र या मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारू शकत नाही आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न. कॅप मात्र कॅपमध्ये चेंडू ढकलावा लागेल फलंदाजांना, तरच मात्र जास्तीत जास्त धावा येतील धावफलकावरती. तर धावा आपण पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थरी असताना प्रदीपचं फक्त 7 धावा काकोळे बी संघाकडनं. प्रदीपचा पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा शॉर्टम पुल करायचा होतो. चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद, आणखी एक झटका लागतोय. बिग विकेट डीजे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू थँक्यू. बघा दुसरा झटका लागताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काकोले बी संघाला. आणि काकोले बी संघाला या डावामधून सावरण्याचं असेल तर या मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती खूप जिम्मेदारी आली आहे. कारण आघाडीचे जे 2 फलंदाज होते त्याने मात्र पुन्हा एकदा अपयश पदरात आलं आहे त्यांच्या. आणि त्याच्यानंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती फार मोठी जिम्मेदारी जातोय. कारण येणारे काही चेंडू असतील त्यांच्यावरती अटॅकिंग फलंदाजी करावा लागेल. जो डिफेन्स दाखवला होता काकोली बी संघाने, मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये थोडस बॅकफुटला येताना पाहतोय. या धक्क्यातून मात्र सावरावं लागेल या संघाला. पुन्हा एकदा स्लॉट चेंजिंग, गतीमध्ये परिवर्तन, पंचांकडे इशारा येतोय वाईटचा. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येईल. अतिरिक्त धावेने धावफलक सुद्धा पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती पाहू शकाल आपण काकोले बी संघाकडनं. प्रयत्न खूप चांगले होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार होतोय, मात्र थोडस खराब क्रिकेट. हा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप कडनं चुकीचा चेंडू. तर मागच्या काही मॅच मध्ये आम्ही वर्णन केलं होतं 6 चेंडू अतिरिक्त चेंडू फेकले होतं आणि 12 चेंडूंचं षटक आम्ही बघितला. काही रेकॉर्ड असतात, मात्र आपण बघितलं तर चिंचवड्याच्या मैदानावरती 13 चेंडूंचं षटक बघितलं होतं. या ग्रामीण क्रिकेटमध्ये अशा काही हिस्ट्री असतील तुमच्यापर्यंत निश्चितच आम्ही पोहोचू. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचं होतं. मिडनला जात आहे. 2 धावांचा प्रयत्न आणि पाहता पाहता या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि या 2 धावेच्या अभावी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा. स्कोर मोजन 11 धावा धावफलकावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या येते 1-1. 2 सफलता, 2 फलंदाज बाद झाल्यात. आकाश आणि रक्षण. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालाय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि या 2 षटकामध्ये धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 11 धावा. तर 5.50 ची सरासरी. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये. चला ताबडतोब जा आपण. तर पाणी आहे तिथे. आहे ठीक आहे. थँक्यू डीजे मास्टर. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून शिवपांची आठवण करून दिली. कोण विसरू शकतोय शिवपांना, मात्र ज्याने मुठभर मावले घेऊन स्वराज्याचं तोरण मात्र या संपूर्ण जगभरामध्ये बांधलं गेलं आणि संपूर्ण मराठी माणसाला आपला अधिकार मिळवून दिला. मात्र त्या राजांना मानाचा मुजरा
दरम्यान आपण पाहू शकाल व्यासपीठावरती किशोर सोरकाते या साहेबांचं आगमन होतंय. व्यासपीठावरती पाहू शकाल ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच चैनू जाधव सुद्धा आहेत. मात्र त्यांच्या माहितीसाठी खूप चांगला सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. काकोळे बी विपक्ष भाल बी या दोन संघांकडनं. तर तिसरं षटक अक्षयचं धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 11. प्रश्न येतोय 11 धावा पुरेशा असतील का. आणि हा चेंडूवरती पुन्हा एकदा स्टेप अप झाला. खराब क्रिकेट, कारण गोलंदाज मात्र नाचवतोय. फलंदाजाला आपण पाहू शका 2 चेंडू, मात्र कोणत्या दिशेने हा शॉट खेळायचा होता फलंदाजाला सुद्धा ठाऊक नव्हता. स्टेप अप झाला आणि चेंडू मात्र हा थोडासा गुडले स्पॉट वरती होता. हा चेंडू टॉपेच असेल, स्वतः गोलंदाज जातोय. कॉटन बॉल चान्स अप्रतिम दर्जेदार, आणि हा मात्र तिसरा झटका लागतोय काकोले बी टीमला. डीजे थँक्यू डीजे मास्टर. बघा आणखी एक सफलता, आणखी एक ब्रेक थ्रो मिळून दिलाय गोलंदाज अक्षयने यावेळेस. आणि तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर येतोय आणि यावेळेस 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आणि हा खराब क्षेत्ररक्षण, लॅक फॅक्टर ऑन झालाय आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आणि या धावा येतील धावफलकावरती 5 धावा. डीजे थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. तर 5 धावा आल्यात, या अवांतर धावा असतील. खरोखरच अचानक मध्ये हा चेंडू फेकला गेला, खराब होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टॉपेज असेल, टॉपेजच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक गेलाय. चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेनुसार धावफलक सुद्धा पुढे जाईल. धावफलकावरती धावा वाढवण्याचा प्रयत्न होतोय. 18 धावा. तर 18 धावा या क्लायमॅक्सच्या आधारित मी निश्चित म्हणे 40 ते 42 धावांची टोटल खूप असेल. क्लायमॅक्स बदलतोय. चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे इशारा येतोय, वाईट दर्शवलाय, सिंगल येईल. सिंगल नुसार धावफलकावरती धावा 19. तर मागची मॅच बघितली आपण, 52 धावा कुठायच्या होत्या चिंचपाडा संघाला. मात्र त्या 52 धावांवरती काकोळे ए संघाने डॉमिनेट केलं. तर क्लायमॅक्स बदललाय, मात्र या धावा सुद्धा पुरेशा ठरू शकतात. मात्र प्रयत्न केला पाहिजे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा. कव्हर पॉइंटला चेंडू जातोय, बाणूदास चेंडूवरती येईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न. सिंगल नुसार धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा 1 ने वाढतीये. धावसंख्या आपण पाहू शकाल तर 20 धावा. 20 धावा धावफलकावरती पहा. मात्र वारंवार चेंजिंग क्षेत्ररक्षणामध्ये, कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये कव्हर येतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग जातोय. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका असेल, क्षेत्ररक्षक आलाय. पहिला बॉम्ब सोडते, चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी. आणि या 2 धावेनुसार पुन्हा एकदा धावफलकावरती धावा वाढतील. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 18 चेंडू मागे 22 धावा. येणारे उर्वरित 7 चेंडू किती धावा कुठेल आणि किती धावांचं टार्गेट रसेल मात्र काकोले बी संघ. डीजे थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 22. 22 धावा धावफलकावरती शेवटचं षटक असेल. गोलंदाज
सुमितचा वापर केलाय. डेटवरचं षटक आहे. डेटवरच्या षटकामध्ये सुमित कशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवेल. एक शॉर्ट टर्नमॅन पाहतोय. शॉर्ट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आपण पाहू शकाल. आणि त्याच्यानंतर एक मिड ऑफला आहे आणि एक डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. पाल टीम कडनं या पहिला चेंडू फेकला गेला आणि पहिला चेंडू डॉट फेकला गेला गोलंदाज सुमित कडनं. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. वारंवार चुका होतात आणि चेंडू सीमा रेषेकडे जाईल का नाही. खूप चांगलं रोखलं गेलं आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिट दिला. वारंवार चुका मात्र यावेळेस फलंदाज बाद होतोय. तर या 3 धावा आणि एक वाईट मात्र 4 धावा गणल्या जातील धाबलकावरती. बघा आम्ही स्वतः बघितलं आहे इथे. हे मात्र पायाने तो चेंडू अडवला गेला. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण होतं मात्र हा चेंडू पायाने अडवला गेला. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे सर्व आपण पाहू शकाल गुणलेखक आहेत, मी सुद्धा आहे, आम्ही स्वतः डोळ्याने बघितलंय. खूप चांगलं फील्ड होतं आणि या 4 धाबा येतील धाबलकावरती. 4 धाब्यांच्या नुसार धाबलकावरती धाबा आपण पाहू शकाल 26 धाबा 26. अनसाइडला पुन्हा एकदा अॅक्युरेट टायमिंग करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमानुसार धापलक पुढे जाते. धाबलकावरती धाबा आपण पाहू शकाल 27 धाबा 27. 27 धाबा धाबलकावरती. पहा मात्र किती चांगलं परफॉर्मन्स भाल बी संघाकडनं होतोय. मात्र दुसऱ्या बाजूला तुषारचं जरा वर्णन करेल कारण तुषारने थोडस खराब क्षेत्ररक्षण दाखवलंय. 2 चेंडू मिस केला मात्र तसा क्षेत्ररक्षक नाही आहे तो. मात्र यावेळेस थोडस मिस झालं त्याच्याकडनं. लॉंग लेगला चेंडू गेलाय. दुसऱ्या धावसाठी परतोय आणखी एक सफलता. फलंदाज बाद. डीजे 28 धावा एकात चौकार षटकार. मात्र मॅच खूप चांगली होईल. पुन्हा एकदा डॉट चेंडू. तर सुमित षटक 4थं डेटवरचं षटक होतं आणि याच्यामध्ये प्रयत्न करायला हवं होतं मोठ्या फटक्यांचा, मात्र तसं घडलं नाही. हा चेंडू लॉवर फुलटोस होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आहे आणि या चेंडूवरती 2 धावा रोखल्या गेल्यात मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि 2 धावेनुसार धापलक पुढे जाते. धापलकावरती धावा आपण पाहू शकाल तर 30 धावा. बघा शेवटचा चेंडू आहे. षटकार किंवा चौकार कुठला तर मी म्हणेल एक फायटिंग टोटल समोर येईल कारण या धावसंख्येवरती अगोदर मॅचेस जिंकल्या गेल्यात बऱ्याच संघांनी. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट दर्शवलाय पण संघाकडून इशारा येतोय चौकार षटकाराची गरज असेल. या स्कोरवरती आम्ही बऱ्याचदा बघितलंय की जेव्हा 4 षटकामध्ये 36 ते 35 धावा कुठल्या जातात तेव्हा एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न असतोय. येणाऱ्या क्षणामध्ये गोलंदाजाचा मग तसं प्रयत्न होईल का काकोली बी संघाकडनं. हा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू वरती कबरचा क्षेत्ररक्षक आला. सिंगल येते. सिंगल नुसार धापलक पुढे जाईल. 4 षटक संपली गेल्यात आणि या 4 षटकानंतर धापलकावरती धाबा आपण पाहू शकाल 24 चेंडू मागे 32 धाबा आणि 33 धाबांचं लक्ष. 33 धाबांचं लक्ष बघा जरी सोपं लक्ष आहे माझं क्रिकेटमध्ये काही सोपं नसतंय आणि काही कठीण नसतोय. तर क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट आहे. कधी बाजी फिरेल सांगू शकत नाही कारण षड्याप्रमाणे रंग बदलताना क्रिकेट आम्ही मैदानावरती आजवर बऱ्याचदा पाहिलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकाराची गरज असताना
मग तो षटकार सुद्धा मारू शकतोय. मग तो शेवटच्या चेंडूवरती जरी एक धावाची गरज असताना विकेट सुद्धा जाऊ शकतोय. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटला म्हणे कोणी ओळखू शकला नाही. त्यांनी वयाचे 22 वर्ष क्रिकेटवरती घालवलं. सचिन रमेश तेंडुलकर मात्र तो सुद्धा क्रिकेटला ओळखू शकला नाही. तर बरेचसे एक्झाम्पल आहेत, मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मात्र धावफलकावरती धावा, मात्र या धावा डिपेंड करायच्या आहेत काकोले टीमला, काकोले बी टीमला 33 धावा आणि या 33 धावा चेस करायच्या आहेत. आपण पाहू शकाल तर भाल टीमला डीजे प्रयत्न केलाय. शत्रुघ्न चेंडू खाली होता, त्या ठिकाणी चेंडूची वाट पाहत आहेत. वेट केला होता चेंडू येण्याचा, मात्र त्या ठिकाणी कॅच वरती येत नाहीयेत. 2 धावा त्या ठिकाणी मात्र एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाचं अकाउंट आणि स्वतःचं अकाउंट तुषारनं 2 धावेने त्या ठिकाणी मात्र ओपन केले. खूप चांगली पंचांची भूमिका बिंदास शिस्तीत तुम्ही पाहू शकता. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये एक उत्तम खेळाडू जांभोली गाव टीमचा आयटम ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलटा, चेंडू फेकलाय कव्हर क्षेत्रामध्ये, तेवढाच चांगला फटका येतोय. पहिला संघर्ष बरा चौकार तुषारच्या बॅट मधनं डीजे. जीव लावून वेड्यापरी काव सोडून गेला तुझला बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. हो थँक्यू सो मच. क्या बात आहे. डीजे वन्स मोर झालं पाहिजे गाणं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देणार संगीत त्या ठिकाणी मात्र लावलं गेलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. हा चेंडू त्या ठिकाणी इलेक्शन सोडून जातोय. यस पंच आमच्याकडे बोलतात. बिंदास सिसबे व्हाईटचा इशारा आलाय. अवंतर धाव मिले संघाची धाव संख्या त्या ठिकाणी मात्र 1 ने पुढे आहे. 7 धावा. सात धावा त्या ठिकाणी मात्र फलकावरती लागले गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो विवेक त्या ठिकाणी मात्र आयटम ओव्हर द विकेट. हा चेंडू बघा पुन्हा एकदा वन्स अगेन 2 चेंडू त्या ठिकाणी मात्र खराब फेकलेत. गोलंदाज विवेकनं दबाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. थोडीशी पायाला त्या ठिकाणी मात्र दुखापत असेल गोलंदाज विवेकच्या.
तेवढी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तुषारच्या माध्यमातून धावा बनवायच्या आहेत फक्त आणि फक्त तेची धावा 4 षटकामध्ये 24 चेंडू मध्ये. हा चेंडू त्या ठिकाणी बघा जे षडयंत्र रचलं गेलं होतं गोलंदाज विवेकच्या माध्यमातून 2 चेंडू लेक्शन सोडून का गेले म्हणजे त्या ठिकाणी त्याला जी दांडी गोल करायची होती तो स्टंप त्या ठिकाणी मध्ये हिट करायचा होता आणि तेच केलं. त्या ठिकाणी मध्ये स्टंप हिट केलं जात आहेत आणि त्याकडे आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. मोठा झटका लागतोय भालबी टीमला. तुषार बाद झालाय. तुषारची दांड गोल केली जाते गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. डीजे बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. साठी आल्या आल्या त्या ठिकाणी मात्र मोठा फटका दाखवला जातोय. लॉंग ऑनच्या वरनं या ठिकाणी मात्र चेंडू गेला सीमा रिका बाहेर. पहिला चौकार रामदासच्या बॅट मध्ये. डीजे मेडिसिन त्या ठिकाणी मात्र अवेलेबल नाहीये. सॉरी त्या ठिकाणी मात्र कुठेतरी विसरले गेले असतील आमचे आयोजक. दुखापत झाली आहे फलंदाज तुषारला. आता त्या ठिकाणी मात्र चौकार आलाय. तुषार बाद झाल्यानंतर रामदासच्या बॅट मधनं हा चेंडू सर्व बॅट खेळून काढलाय. शतक त्या ठिकाणी मात्र लॉंगॉन मधून येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. गुड रन बिटवीन द विकेट. संघाची धाव संख्या या 2 चेंडू मध्ये 5 धावा एकवटल्या गेल्या. 13 धावा त्या ठिकाणी मात्र फलकावरती लागल्या गेल्यात. बनवायच्या होत्या 8.25 सरासरी प्रतिषेधकामागे गाठायची होती. एक सोपं लक्ष आहे. त्या ठिकाणी पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 13 धावा फलकावरती. हा चेंडू त्या ठिकाणी पाबा लागेल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. नो चा इशारा आलाय. नो प्लस 4 धावा म्हणजे एकूण या चेंडूवरती 5 धावा पाहायला मिळतात. बोनसच्या स्वरूपानं या 5 धावा गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. डीजे गेला. तुषारने एक चौकार दाखवला. त्याच्यानंतर रामदास गेला आणि त्याकडे रामदासने मात्र खूप चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला प्रतीकने सुद्धा चांगली फलंदाजी केली. एक चौकार दाखवलाय. षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा तब्बल फलकावरती. तर यापुढचा सामना असेल सेकंड राऊंडचा सेकंड सामना. चला आपण यायचंय करवले ब्राह्मण करवले. त्याच्यानंतर काकुल ए संघ. ब्राह्मण करवले आणि काकुल ए संघ असेल. विजयचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला काकोली संघ तर दुसऱ्या बाजूला असेल त्या ठिकाणी मात्र राहुल पाटीलचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यानं खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता राहुल पाटील. या ठिकाणी आपण सामन्याची नाणेफेक करण्यासाठी यायचंय. चला तर पहिल्या ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी मात्र समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये जवळजवळ अर्धा पल्ला पार केला गेला. 20 धावा एकवटल्या गेल्या. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय फक्त गरज असेल 13 धावेची. 18 चेंडू आणि 13 धावेची फक्त गरज आहे. चला स्पीडली केला कारण आजचा दिवस आम्हाला त्या ठिकाणी मात्र बरेच सामने केले पाहिजेत. घाई करायची थोडी.
सेकंड वरती असेल रामदास, गोलंदाज धीरज. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफचा खेळाडू शत्रुघ्न चेंडूवरती आलाय. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मध्ये एकवटल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं विजयाची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे भालबी टीमची. संघाची धाव संख्या 22 धावा. धीरज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू रामदास साठी त्या ठिकाणी मध्ये स्लोपर पद्धतीने फेकला गेला होता. बीट केला जातोय या चेंडूवरती रामदासला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते धीरजच्या माध्यमातून. जवळ जवळ आपण पाहतो या मॅच मध्ये धावा खूप कमी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पाहतो आपण विजयाची वाटचाल त्या ठिकाणी मध्ये होताना. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फुटवर्कचा वापर केला होता. आता त्या ठिकाणी टायमिंग होत नाहीये. प्रॉपरली टायमिंग घडत नाहीये चेंडू आणि बॅटचा. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा 2 चेंडू सलगचे निर्धाव फेकले गेलेत गोलंदाज धीरजच्या मार्फत. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय व्हाईटचा. आपण धावा मिळेल 23 धावा त्या ठिकाणी मात्र फलकावरती लागल्या गेल्यात. सामना जिंकण्यासाठी फक्त 10 धावेची गरज. धीरज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू त्या ठिकाणी मात्र ब्लॉकर मध्ये फेकला गेला होता. ऑनराईच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. डीप लॉंग क्षेत्रामधून आता त्या ठिकाणी अजून खराब क्षेत्ररक्षण. सुका मनोबल पूर्णपणे कसलं गेलंय त्या ठिकाणी काकोले बी टीमचं. आणि अजून 2 धावा एकवटल्या जातील रामदास आणि आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून. या 2 धावेने संघाचं अकाउंट त्या ठिकाणी पुढे सरकतंय. फलकावरची टोटल 27 धावा. 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. हा चेंडू फुलटॉस चेंडू फेकलाय. आता पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि जवळ सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती त्या ठिकाणी हा भालबी संघ. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते रामदासच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. चला नाणेफेकीसाठी या पण राहुल पाटील. सामना जवळ संपलाय. विजयासाठी फक्त 2 धावेची गरज असेल ती म्हणजेच भालबी टीमला. चला राहुल पाटील आपण यायचंय. हा चेंडू त्या ठिकाणी आपल्या स्टाईलनं रामदासनं हा सामना फिनिश केलाय. व्हॉट अ लवली बॅटिंग परफॉर्मन्स. विजय ठरलाय त्या ठिकाणी मात्र भालबी संघ. डीजे
थँक्यू 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 डीजे मास्टर, थँक्यू सोनू. तर चला, करवली संघाने आतमध्ये एंटर करायचंय. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आपण पाहू शकाल. तर 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये पहिले सत्र कसं असेल मात्र तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतात त्यांचं सुद्धा स्वागत. तर वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आमच्या व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करूया आणि घेऊन चालतोय पुन्हा एकदा मॅच मध्ये. खूप चांगली मॅच असेल. काकोळे विपक्ष ब्राह्मण करवला असा संघ आपण पाहू शकाल. जागृती 11 ब्राह्मण करवले संघ. तर करवले संघ मात्र कशा प्रकारचा खेळ दाखवेल. बॉल जुना चला, सामना लवकरात लवकर खेळवण्याचा प्रयत्न करा.